वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्हिडिओ एकदम भारी आणि एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आम्ही चाललो आहोत द्वारकेला। द्वारकेला म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या द्वारकेला नाही, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमधली द्वारका, मिनी द्वारका जी आहे विरारमध्ये, ज्याची आता 26 तारखेला आहे ते ओपनिंग झालेली आहे। मिनी द्वारका विरार ईस्टला आहे, सो आम्ही तिथे जाणार आहोत। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आणि ज्यांनी पण द्वारकेची व्हिडिओ आहे ती बघितली असेल तरी सुद्धा त्यांनी सुद्धा बघा शेवटपर्यंत, कारण ब्लॉग माझा असणार आहे त्यामुळे। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तर चला आता निघूया। खरं तर अचानक प्लॅन होता आमचा आणि तो सक्सेसफुल होतो, तर आता जस्ट 4 वाजता प्लॅन झाला की जाऊया असा, तर आम्ही चाललो आहोत। तर चला, आणि माझे केस कसे वाटतात ते सुद्धा सांगा। काम होते संध्याकाळी फोन करतो तुम्हाला। अभी ये साल आएगा कि नहीं गाँव में मिलेगा? अभी अपना इको तैयार हो गया। हाँ, गाँव जाना है ना अपने को। आता बघा फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि गाडी आहे तिथे पार्किंगला ठेवली आहे। मंदिर आहे, आता जाऊ आम्ही मंदिरामध्ये। गर्दी बघ, गर्दी तर आयुष्यभर भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे। ढगांचा काय नजारा आहे, वा वा वा। डेकोरेशन एक नंबर केलेलं, सगळे लाइटिंग वगैरे मस्त असतात। इथे पार्किंगसाठी जागा आहे खूप अशी मोठी, आणि इकडे बघा मंदिरासाठी जाण्यासाठी रोड। हे बघा मंदिर, अजून आणण्या यायचं बाकी आहे त्यामुळे आम्ही थांबलो। आणि हे आहे विवा कॉलेज, कॉलेजच्या पाठीच आहे मंदिर। चला पुढे पुढे, चला चला चला, पटापट 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 पटापट, चला चला चला। बघा इकडे किती मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, प्रत्येक झाडांवरती असं मस्त लाइटिंग वगैरे। हे बघा इथून लाईन आहे, कोण नाही गेला मला करतो म्हणून लाइन में लगो जहाँ पानी पूरी मिले आम्हाला नाही वाटत आज आमचं दर्शन शक्य आहे, कारण इतकी लाईन आहे बापरे। मला वाटते हजारो माणसं असतील ना, हजार नाही पागल मग लाखो असतील, लाखो तर नसतील, हजारो असतील। हा, एवढी पब्लिक आहे आणि तुला सिंगल लाईन आहे नाही आहे, तर 4-5 जण असतील झुंडमध्ये। इतकी गर्दी तर कुठेच बघितली नव्हती मी। मिनी द्वारका चप्पल देखो ए मावशी विचारते शिरगाव शिरगाव शिरगावला आहे मावशी। जर तुम्ही याल तर बहुत अच्छा बन जाएगा। सॅटर्डे संडे सोडून या आणि सकाळी या। सकाळी पटकन दर्शन झालं, अण्णा आला होता सकाळी, पण आम्हाला नंतर बोलला की तुम्हाला मी दुपारी नंतर घेऊन जातो। मग आता बघा किती लाईन। ठीक आहे, आणि बघा आता फायनली आमच्या मंदिरामध्ये आहे एंट्री झालेली आहे। मंदिर बघा, आता आम्ही आलो आहोत आतमध्ये, गर्दी भरपूर कुठं। आणि हे बघा मम्मी दर्शन करून आले सुद्धा रिटर्न। आता बघा मंदिराचे ओपनिंग करून आहे ते फक्त 5-6 दिवसच झालेले आहेत, तर त्यामुळे आहे ते गर्दी भरपूर आहे। तुम्ही बघू शकता की म्हणजे पाठीमागे सुद्धा भरपूर गर्दी होती, आणि प्लस सिंगल लाईन, आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा नीट काढता नाही आली, कारण की सगळेजण असे पुढे पुढे जा असं, कारण की सगळ्यांना दर्शन मिळालं पाहिजे ना, त्यामुळे। कारण लाईन खूप आहे, अजून पाठी 2 तासाची जवळपास लाईन आहे, त्यामुळे सगळेजण गडबड करत होते दर्शनासाठी, त्यामुळे दर्शन आहे ते नीट झालेलं नाही। तर आम्ही परत एकदा येऊच दर्शन करण्यासाठी। आणि मंदिर तुम्ही आतमधून बघा की किती सुंदर आणि किती सुरेख बनवलेलं आहे। आणि द्वारकाधीशच्या समोर, आपल्या श्रीकृष्णांच्या समोर आहे ते किती सारे भोग आहेत ते लावलेले आहेत, आणि काही दिवसानंतर ते काढले जातील, आणि मग समोरून दर्शन आहे ते श्रीकृष्णांचं होईल। द्वारकाधीशांचं आपण समोरून दर्शन आहे ते घेऊ शकतो। मी सुद्धा नंतर नक्कीच येईल। आता आम्ही आलो होतो फक्त बघण्यासाठी की मंदिर कसं वगैरे आहे बनवलेलं, आणि व्हिडिओ पण बनवायची होती, त्यामुळे आली होती की बघूया की एक एक्सपिरियन्स गर्दीतला पण घेऊया। तर गर्दी नसल्यानंतर आपण एकदा येऊया, मस्त अशी छान व्हिडिओ बनवू, आणि खूप छानच प्रकारे आहे ते दर्शनसुद्धा करू। त्यावेळेस दर्शन खूप छान प्रकारे होईल। आणि तुम्ही गर्दी बघा, अशी गर्दी आहे ते आमची गावी यात्रेला, म्हणजे आमच्या जाण्याची यात्रा असते त्यावेळेस अशी गर्दी असते बरं। त्याच्यानंतर मी आत्ता बघते, आणि मी एवढ्या गर्दीमध्ये सहसा जातच नाही जास्त, कारण की मला जास्त गर्दीमध्ये जायला आवडत नाही। याच्यावर काही जण कमेंटसुद्धा करतील की तू ट्रेनमधून तर गर्दीतून जाते आणि अशा ठिकाणी तुला नाही आवडत गर्दी। तर बघा, फिरण्याचं ठिकाण किंवा मंदिराचं ठिकाण हे वेगळं असतं, आणि ट्रॅव्हलिंगचं ठिकाण वेगळं असतं। ट्रॅव्हलिंग अलग आहे, आणि जिथे आपण शांत माइंडने जातो
ती प्लेस अगदी शांतच असावी असं माझं म्हणणं आहे. तर आता आपण मिनी द्वारकेबद्दल बोलूया. तर मिनी द्वारका ही पूर्णपणे दगडाने बनवलेली आहे. म्हणजे मंदिराची जी रचना केलेली आहे ती तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप जणांच्या वगैरे बघितलं असेलच. आणि मंदिराच्या बाहेर पूर्ण साईडला आहे ते श्रीकृष्णांच्या लीला आहेत त्या कोरलेल्या आहेत दगडांवरती. आणि प्लस त्याच्यावरती श्रीकृष्णांची नावं त्याच्या खाली पूर्ण मंदिराच्या बाजूने 108 नावं आहेत ते श्रीकृष्णांची कोरलेली आहेत. इतकं छान प्रकारे कोरीव काम केलेलं आहे की संध्याकाळी सुद्धा मंदिराचा देखावा अगदी सुंदर आणि सुरेख दिसतो. की बिना लायटिंगचं सुद्धा मला नाही वाटत की मंदिराला लायटिंगची सुद्धा गरज आहे. इतकं छान आणि इतकं उज्ज्वल असं मंदिर आहे ते बनवलेलं आहे. आणि इथे ध्यान केंद्र सुद्धा आहे जिथे तुम्ही शांतपणे ध्यान करू शकता. पण सध्या ध्यान करण्याची अवस्था नाही आहे कारण की पब्लिक खूप आहे आणि पूर्ण गोंगाट आहे, त्यामुळे तुम्ही ध्यान नाही करू शकत. या मंदिराच्या कळसापासून ते पायरीपर्यंत रचना आहे ही शास्त्राच्या आधारावरती केलेली आहे आणि त्याची पूर्ण निर्मिती ही नाग शैलीमध्ये केलेली आहे. असं फील असं काय म्हणजे ह्याच्यामध्ये आलोय आपण. आणि बघा मंदिराच्या पाठच्या साईडला आहे ते पूर्ण पर्वताची रचना केलेली आहे. जसं की श्रीकृष्णांच्या लीला राधा राणी सोबत आहेत त्या चालू आहेत. सगळ्या लीला आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं वाटतं की म्हणजे वाळूचा देखील तो फील येतोय की आपण जसं नदीकाठी चालू आहे आणि सगळ्या लीला आहेत त्या आपल्या डोळ्यासमोरच चालू आहेत असं वाले फिलिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप छान वाटतं म्हणजे वाळूतून आणि बिना चपल्याचं चालणं वगैरे खूप छान वाटतंय. आणि खूप म्हणजे सगळ्या गोष्टी तर नाही दाखवू शकत म्हणून नद्यांची नावं वगैरे दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. आणि खूप बारकाईने हे काम केलेलं आहे. जे कोरीव काम केलेलं आहे ते सुद्धा दगडाने काम केलेलं आहे आणि प्लस पाण्याचं त्याच्यामध्ये आहे ते वापर केलेला आहे. खूप छान फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान वाटतं. एक प्रदक्षिणा केल्यानंतर असं वाटतं की अजून याच्या प्रदक्षिणा करू आणि ते वाळूचा फील घेत राहू. आणि त्याच्यासोबतच मंदिराची पाठी आहे ते खूप मोठी एक बासुरी लावलेली आहे आणि प्लस मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी खूप मोठी स्पेस आहे जिथे कोणाला धक्का लागणार नाही. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे पायऱ्यांच्या समोर एक मोठा असा स्तंभ आहे ज्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे खूप छान प्रकारे. आणि माहितीसुद्धा दिलेली आहे मंदिराबद्दल की मंदिर कसं केव्हा कधी का बांधलेलं आहे ते त्याच्यावर पूर्ण मंदिराची आहे ती माहिती दिलेली आहे. मंदिर कशा प्रकारे बांधलेलं आहे कसं बांधलेलं आहे वगैरे ते व्हिडिओ आहे ते पॉज करा आणि पूर्ण वाचा. आणि बघा आता मंदिर पूर्ण आम्ही फिरून झालेलो आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत. आणि इथे छोटासा कार्यक्रमसुद्धा आहे. छोटासा नाही म्हणजे खूप मोठा कार्यक्रम आहे. आणि जी रामलीला आहे ती पूर्ण दाखवलेली आहे. म्हणजे रामायणच्या आहेत त्या कथा, श्रीरामांचं लग्न वगैरे कसं झालं होतं, सीतेचा स्वयंवर सगळं आहे ते खूप छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलं होतं जे ॲक्ट करत होते ते. आणि खूप छान वाटत होतं. असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहू एवढे छान ॲक्ट करत होते. आणि खूप लांबून आम्ही हे सगळं बघत होतो आणि झूम करून व्हिडिओ काढावी लागली ते पण थोडीशीच. आणि मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे कारण की मी ऑडिओ ती नाही टाकू शकत, मला कॉपीराईट लागेल त्यामुळे. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रसाद खाल्ला. प्रसाद इतका लाजवाब होता, इतका छान होता ना की असा प्रसाद कोणीच कधीच खाल्ला नव्हता. आता बघा आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे रिटर्न. आणि तिकडे कार्यक्रम सुद्धा चालू आहे. पण हे बघा सगळे जे खूप गर्दी असल्यामुळे सगळं प्रसाद वगैरे खाऊन सुद्धा खाली कचरा टाकला आहे. तरी पण तिकडे डस्टबिन दिलेलं आहे तरी सुद्धा माणसं असे खाली टाकलेले आहेत. असं चुकीचं आहे ना, असं नका करू प्लीज. चला जावे आता घरी. आता बघा आम्ही पुढे आलो तिथून तर तिथे महाप्रसादाचा बोर्ड लावला होता. तर आम्ही आलो आहोत महाप्रसाद खाण्यासाठी. तर खिचडी आहे आणि प्रसाद आहे जो आम्हाला याच्या अगोदर आम्ही खाल्ला तो शिरा तो आणि खिचडी आहे. आणि दुसरं काही नाही मसाला ते खाऊ आणि त्याच्यानंतर मग जाऊ घरी. अजून बाकीचे यायचे आहेत आमचे, ते आल्यानंतर मग सगळेजण एकत्र खाणार. गरम आहे थंड आहे गरम आहे या इथे बसा. मला वाटतं माणसांना बघून देतात. अरे नाही ते दोघे बघ आपण मागायचं ना. पाठवून गाडी हे बघा लाईन
ही एवढी मोठी लाईन आहे ती मॅजिकसाठी लाईन आहे जी स्टेशनला सोडणार. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल का मी इथे येणार कसं आणि जाणार कसं, तर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. शिरगावमध्ये आहे, मॅपला टाकलं तरी तुम्हाला लोकेशन आहे ते पटकन मिळून जाईल. आणि जर तुम्ही असेच येणार असाल विरार स्टेशनला या, ईस्टला उतरा आणि त्यांना सांगा ऑटो आहेत ते इझिली मिळून जातील. 40 रुपये 50 रुपये पर पर्सन असं घेतात. जर तुम्हाला प्रायव्हेट करायचे असेल तर तुम्ही प्रायव्हेट करा. प्रायव्हेटला काहीतरी 250 रुपये घेतात आणि जर तुम्हाला असं सिंगल वगैरे यायचं असेल शेअरिंगने तर 40 रुपये काहीतरी घेतात. आणि मॅजिकला माहीत नाही किती घेतात, कदाचित 40च घेत असतील, 40-50 वगैरे असं असेल काहीतरी. येण्या जाण्याचं कोणतंच टेन्शन नाही आहे, तुम्हाला इझिली ऑटो बस वगैरे सगळं मिळून जाईल. फक्त तुम्ही येण्याचे कष्ट घ्या आणि मंदिराला व्हिजिट नक्की द्या एकदा तरी. फक्त सॅटर्डे संडे सोडून या, कारण आलात तरी थोड्या दिवसानंतर या तरच तुम्हाला छान प्रकारे दर्शन मिळेल. सो गाईज आता बघा आम्ही आलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर लक्कूने आमच्या खूप सारा पसारा करून ठेवला होता. सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला मेन म्हणजे विसरू नका आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ ते. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी.